हाय मित्रांनो, मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि मी कालच मुंबईवरून गावी आलो. तर उद्या आमच्याकडे खेळ आहेत. तर आमचं घर बंद असतं. हां, ताईला आत्ताच शेण आणलंय. आमच्याकडे शेण भेटत नाही गावाला. इकडच्या वाड्यात आहे ते आता उठतील तेव्हा आता शान विकत आणायची पाताळले. आणि तर आता 9 वाजलेत. तर आता माझं घर बंद आहे. तर आता तिकडे आपण मी साफसफाई करतो. बघूया काय घराची पद्धत झाली. आणि गावाला आल्यावर गावाला वातावरण एकदम शांत. तर मी माझ्या घरात पोचलो. आणि सगळेजण मुंबईला आहेत. मला एकट्यालाच गावात पाठवलं. तर घराची कचरा वगैरे काढायचा आहे. घाण बघा काय पाते बितेरा सगळं आतमध्ये पडलेलं आहे. हे बघा अवदसा बघा घराची काय झाले. मुंबईला असल्यावर असंच काय बघायला भेटतं. आपण मुंबईला जातो खरं. पण काय घराची गावच्या घराची पुरे वाट लागून जाते. सगळं एकदम खटार झाले. काय उद्या खेळायचं म्हणून काय काल मोठ्याने पातेरा गोला गेला होता. इकडचा सगळा पातेरा दिसतं. तो मलाच गोला करायचा आहे. अरे दादा आतासा उठलाय, थंड होतं. शांत राहा आणि एकदा आवाज ऐका बघा एकदा. तरी मुंबईकडून काय ज्यासाठी आलं ते काम सुरू करतो. घराची साफसफाई उद्या खेळ येतात आहे. तर आता का झाडू बिडू घेऊन मस्तपैकी एकटाच आलं आहे. राहायला मोठ्या इकडे लय बेकार परिस्थिती आहे. काय सांगणार. तर मला एवढा पातेरा काढायचा आहे. तर व्हिडिओ आता मी एकटाच आहे. तर व्हिडिओ काढायला माझ्यासोबत कोण नाही. तर पातेरा पूर्ण काढल्यानंतर व्हिडिओ काढतो. बी पडले काजू गावतील 2-4 जास्त. तर आता मला हा एवढा चांगला पातेरा दिसतोय. तो मला एकट्यालाच काढायचा आहे. तर व्हिडिओ मी तर स्टॉप करतो. जर भेटलं काढायला तर काढेल. कारण एकटाच आलं गावी आणि साईडला सोबत पोरं पण कोण नाहीत. पोरं पण कोण आले ते डायरेक्ट पालखीला येणार आहेत. तर काय आता एकटा झाल्यावर हेच बघायला भेटतं की काय नाही गावाला एकट्याला कंटाळा येतो. बघा हे आमचं माणसाने बघा एकदम पत्रे बित्रे तोडून ठेवलेत. साईटून झाडं असल्यामुळे डायरेक्ट उडी मारतात बघा. हे बघा परत तोडून ठेवलं आहे. इकडे पण वाट लागले. तिकडे खोपटे तिकडे जाऊ शकत नाही कारण खोपटीत कोण असलं तर वाट लागायची. घरचे पहिलेच बोलले गावाला जातं तर कुठे जास्त फिरू नको. काय जास्त कुठे फिरणार नाही. ते काम आहे ते करणार. उद्या खेळ घेणार बस एवढंच. नंतर मुंबईला पडणार. काय एकटा पण गावाला काय करू शकत नाही.
तर हातात मोबाईल पकडला आहे आणि जरा व्हिडिओ काढतं. काजू पण भेटत आहेत. एकाने तर हाताने तर नाही जमत आहे, करावीच लागणार आहे. साफसफाई करून झालेलं आहे. मी एकटा असल्यामुळं मला पात्रे काढतानाची व्हिडिओ काढायला नाही भेटली, पण झालेला हे बघा. एका ठिकाणी 2 ठिकाणी गोळा गेला, तर संध्याकाळी त्याला पेटवून टाकायचं. गोळा करता करता एवढ्या बिया पण भेटल्या. ते मस्त 9ला स्टार्ट केलं होतं, 9:45 वाजलेत. बघू 11:30 वाजेपर्यंत सगळा कचरा काढून होईल. मग नंतर भातगावातल्या शिमग्याला पण जायचं. आता त्यांच्याकडे शिमगा आहे. घरचा कचरा काढायचा आहे. तर घर किती दिवस बंद होतं, त्यामुळे काय झाडे बिडे बघा खतून विचून ठेवले उंदराने. तर मित्रांनो, घर बंद असल्यावर पहिली गोष्ट म्हणजे वांदरपुरी वाट लावतात, पत्रे बित्रे फोडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंदीर बघा. इथे आमच्या स्वयंपाकरूमामध्ये आमची स्वयंपाकरूम आहे, तर इथं बघा इथे एक भोग पाळून ठेवलं आहे, इथे एक भोग पाळून ठेवलं आहे. आणि ह्या पाट्याच्या पाठीमागं बघा इथे एक भोग पाळून ठेवलं आहे. नुसतं घर दशा होते घराची. हे माझा विचार चालला गावालाच राहावा, मुंबईची ताण नको. बेस्ट उपाय आहे. तर मी आता घराचा कचरा काढून घेतो. व्हिडिओ काढायला काय गावणार नाही.